शुभविवाह या मालिकेच्या 13 मार्चच्या भागामध्ये भूमी खूप चिडलेली असते आणि या आकाश महाजनने आपलं जुनं घर विकत घेतलं, आपल्या रस्त्यावरती आणलं. पैशाचा हा एवढा माज त्याच्या अंगात आलाय तरी कुठून? आणि ते काही नाही बाबा, त्याला मी चांगलाच धडा शिकवणार. प्रशांत म्हणतो, पण भूमिताई, तू आपल्या जुन्या घराकडे का गेली होतीस? यावरती भूमी सांगते, मला पौर्णिमा म्हटली, कारण मला जुनं घर पाहायचं होतं, म्हणून मला पौर्णिमा म्हटली की ताई आपण तिकडे जाऊया. पण याच्यात पौर्णिमाचा दोषच नाहीये, कारण मला ते घर बघायचं होतं म्हणून मी तिकडे गेले आणि त्या घरावरती मी आकाश महाजन यांच्या मालकी हक्काची पाटी पाहिली. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्यांची तक्रारच करते. असं म्हणत भूमी फोन काढते. माधवराव विचार करतात, आकाशराव कधीही काही चुकीचं काम करणार नाहीत, मग ते घर त्यांच्याकडे कसं आलं? पण भूमीला मला थांबवायला पाहिजे. चिडलेली भूमी रावातावाने फोन करते. माधवराव म्हणतात, भूमी अगं थांब, ते ना तुझ्या 2 बहिणींची सासूरवाडी आहे, हा तरी विचार कर. एरवी पण लोक मला म्हणतातच की मी भूमीची जास्त बाजू घेतो, पण आज तुझ्यामुळे 2 बहिणींचं लग्न मोडलं तर कायमचं खापर माझ्या माती येईल. तुझ्या पाया पडतो ग मी, नको हे काही करूस. हे लग्न उद्याचं पार पडू दे, मग बघू आपण काय गोष्टी होत आहेत ते. असं म्हणत माधवराव चक्क भूमीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, तुझ्या ह्या रागाची मला इतकी भीती वाटते म्हणून सांगू, मला या सगळ्यामध्ये आता ना माफ कर. तुझ्या दोन्ही बहिणींचे लग्न नीट होऊ दे आणि मग काय करायचं ते कर. आता माधवरावांनी हात जोडल्यावरती भूमी शांत होते आणि म्हणते, त्या आकाश महाजनला मी सोडणार नाही. आणि तिला रागिणीचं बोलणं आठवतं की कुणाचीही जोर जबरदस्ती जमीन बळकवण्याचं काम हा आकाश करतो. आणि ती म्हणते, मी तुम्हाला वचन देते, त्या आकाश महाजन चांगलाच धडा शिकवेन, त्याला मी असं तसं सोडणार नाही. असं म्हणत भूमी तिकडून निघून जाते. भूमी गेल्यावरती माधवराव रागारागात पौर्णिमाकडे पाहतात आणि म्हणतात, तुझ्या इतकी नीच, कपटी, निर्लज्ज, नालायक बाई नाही आहे ह्या जगामध्ये. असं म्हणत एक फाडकन पौर्णिमाच्या थोबाडीत देतात. पौर्णिमा हादरते. त्यावेळेला आता मात्र इकडे माधवराव म्हणतात, अगं तुझ्यासाठी त्या भूमीने काय नाही केलं, त्या भूमीच्या नखाची सुद्धा सर तुला येणार नाही. खरंच पौर्णिमा, आज तर माझ्या नजरेतून तू पार उतरलीस. यापुढे जर असं काही केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत आता माधवरावांनी पौर्णिमाला चांगलाच इशारा दिलेला असतो आणि फाडकन थोबाडीत पडलेली असते. पौर्णिमाची अक्कल अगदी लगेचच ठिकाणावरती येते आणि माधवराव निघून जातात. पण अक्कल ठिकाणावरती आलेल्या पौर्णिमाला राग येतो. आता ह्या भूमीला घरातच काय, त्या उंबरठ्याच्या आत सुद्धा मी जाऊ देणार नाही, अशी तिची अवस्था करते. असं म्हणत चिडलेली पौर्णिमा ताबडतोब आता मात्र इकडे अभिजितला फोन करून कारस्थानं रचते. ती अभिजितला फोन करून सांगते, मी तुम्हाला जे सांगते ते नीट ऐका. या सगळ्यामध्ये भूमिताईला माझा अपमान केलाय आणि तुमचा अपमान केलाय त्या आकाशने. या सगळ्याचा बदला घ्यायची हीच योग्य वेळ आहे आणि आपण या सगळ्याचा बदला घ्यायचा. त्यासाठी माझ्याकडे जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्ही वर्कआउट करायचा. असं म्हणत ती आता भूमी आणि आकाशच्या लग्नाची पत्रिका ही भूमीच्या समोर आणण्यासाठी सांगते आणि त्याचबरोबर लगेचच कामाला अभिजित लागतो. अभिजित कामाला लागतो. तो आकाशच्या रूममध्ये येतो. आकाश त्याच वेळेला सगळे गिफ्ट्स घेऊन आता मात्र आपल्या रूमकडे येत असतो. आकाश रूमकडे यायला आणि इकडे अभिजित ती पत्रिका शोधायला, तो अल्बम शोधायला, सगळं शोधत असतो. अचानकपणे पत्रिकांचा गठ्ठा आता इकडे सापडतो आणि तो गठ्ठा घेऊन तो बाहेर निघणार. तितक्यात आकाश समोरून येतो. मग मात्र त्याला आता लपण्याशिवाय पर्याय नसतो. मग मात्र तो लपून बसतो. आकाश सगळे गिफ्ट्स ठेवतो आणि साधारण त्याला कसला तरी अंदाज येतो म्हणून तो इकडे तिकडे पाहणार. तितक्यात खालून आजी आवाज देते आणि आता आकाशला म्हणते, आकाश बाळा ये बरं खाली. असं म्हणत ती आकाशला खाली बोलवते. त्याच वेळेला आकाश मग तिकडे बाजूला न बघता खाली जातो आणि पत्रिकांचा गठ्ठा घेऊन इकडे अभिजित त्याचं काम योग्य पार पाडतो. तो पत्रिकांचा गठ्ठा घेऊन तो बाहेर येतो. पत्रिकांचा गठ्ठा घेऊन अभिजित बाहेर येतो आणि आकाशला आजीने बोलवल्यामुळे आकाश खाली येतो.
फायनली तो दिवस टळतो, ती रात्र संपते, दुसरा दिवस उजाडतो आणि तो दिवस असतो लग्नाचा दिवस. आकाशची खूप धावपळ चालू असते. बेसिक आता सगळी सजावट केलेली असते आणि आकाशने 2 गाड्या देसाईंच्या घरी पाठवलेल्या असतात त्या सगळ्यांना आणण्यासाठी. आता मात्र गाड्या आल्यावरती आकाश धावत पळत गुलाब पाणी घेऊन तिकडे जातो. त्यावेळेला माधवराव म्हणतात, आकाशराव हे सगळं काय करायची गरज होती, गुलाब पाणी, इतका सगळा मोगरा वगैरे. यावरती आता मात्र इकडे नीलांबरी म्हणते, हे काही तुमच्यासाठी नाही आहे बरं का, गुलाब पाणी आणि मोगरा हे सगळं भूमीसाठी आहे. पण ज्या भूमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ना, ती भूमी तर आलीच नाहीये. आकाश म्हणतो, म्हणजे काय, भूमी का नाही आली? मी तर तुमच्या सगळ्यांसाठी 2 गाड्या पाठवल्या होत्या, त्यामुळे भूमी यायला हवी होती. मग मात्र इकडे आता माधवराव म्हणतात, काळजी करू नका, भूमी येते आहे मागून. तिने कारमधून येण्यासाठी नकार दिला. ते भानुशालींसोबत रिक्षेमध्ये येते. फायनली आता मात्र भूमी भानुशालींच्या सोबत रिक्षेमधून येते. आकाश हे पाहतो आणि तो भूमीला वेलकम करण्यासाठी रिक्षेच्या समोर येतो. आकाश समोर येतो आणि पाहतो तर काय, भानुशालींसोबत भूमीला पाहिल्यावरती आकाश तिला आता तिच्या अंगावरती गुलाब पाणी छिडकायला जातो आणि वेलकम भूमी असं म्हणत तिचं स्वागत करत तिच्या अंगावरती गुलाब पाणी टाकतो. गुलाब पाणी टाकल्यावरती मग मात्र भूमी डोळे बंद करते, एका बाजूला मान करते, चेहरा थोडासा त्रासिक करते. त्यावेळेला नीलांबरी म्हणते, कसं आहे ना, हिचे भिकेचे डोहाळे काही संपतच नाहीये. यावरती मात्र आता पौर्णिमा म्हणते, हो, आमच्या यांनी दुबईवरून गुलाब पाणी मागवलंय, पण ह्या भूमीला भिकेचे डोहाळे बघ कसं तोंड केलंय. 2 कार पाठवल्या होत्या तरी सुद्धा ही रिक्षेने आली भिकेचे डोहाळे लागलेली, असं म्हणत दोघी जणी आता मात्र बोलत असतात. त्यावेळेला इकडे आकाश भूमीला वेलकम करत असतो. भूमी म्हणते, हा दिखाऊपणा, हा नाटकीपणा करण्याची काही गरज नाहीये. आकाश म्हणतो, पण तू रिक्षेने का बरं आलीस? म्हणजे मी तुमच्यासाठी 2 गाड्या पाठवल्या होत्या, असं म्हणत आता मात्र आकाश इकडे भूमीला रिक्षेने आलीस का विचारत असताना भूमी म्हणते, हे बघ, जे माझ्या हक्काचं आहे ना तेच मी वापरते आणि तुझ्याकडून कोणतीही मदत घेण्याचं खरं तर मला भीतीच वाटते. त्यावरती आकाश म्हणतो, असं काय बोलतेस तू? अगं ते तुझ्या हक्काचे होती गाडी. यावरती मात्र आता भूमी म्हणते, ती माझ्या हक्काची गाडी कधीच नव्हती. हां, तिच्यावरती पौर्णिमा मानसी यांचा हक्क आहे म्हणून त्या गाडीने आल्या, पण तिच्यावरती माझ्या आईबाबांचा पण हक्क आहे म्हणून ते सुद्धा गाडीने आले, पण माझा त्याच्यावरती काहीही हक्क नाही, त्यामुळे मी त्या गाडीने येणार नाही, असं म्हणत भूमी आपली बात ठामपणे मांडत असते. त्यावरती आकाश म्हणतो, जाऊ दे सगळं, आता आपण लग्नासाठी तयार होतोय ना, मग उगाचच या सगळ्यामध्ये काही वाद नको, असं म्हणत तो आता भूमीला, चल तू आलेसच ना, मग उगाच वाद करूया नको, आपण लग्नासाठी सज्ज होऊया, असं म्हणत तो भूमीला समजवत असतो. भूमी म्हणते, मी सुद्धा तेच सांगते, मला पण तुझे कोणतेही उपकार नको आहेत, असं म्हणत भूमीने आता आकाशने पाठवलेली गाडी नाकारत भानुशालींना फोन करत त्याने आता त्यांच्या रिक्षेने आलेली असते. मग भूमी समोर येते. समोर आल्यावरती मग मात्र भूमी ते घर पाहायला लागते, ज्या घरामध्ये 1 वर्ष मोठी सून म्हणून मिरवलेली भूमी आता मात्र ते घर पाहतच बसते. आकाश म्हणतो, काय झालं, तू का थांबलीस, काही आठवलं का, घराबद्दल तुला काही आठवलं का? यावरती भूमी एकटक घर पाहत असते. आकाश विचार करतो, जितके दिवस या घरात ती राहिले काहीतरी तिच्या आठवणी असतील ज्या तिला आठवत असतील. भूमी समोर येते, एकटक ते घर पाहते. आकाश म्हणतो, काय झालं? यावरती भूमी म्हणते, काही नाही, या घरातली सुबत्ता बघते, पण कसं आहे ना, या घरामध्ये कितीही सुबत्ता असली तरी सुद्धा लोकांच्या हाव काही थांबत नाहीत, म्हणजे इतकी सुबत्ता असून सुद्धा लोकांच्या हाव मात्र अशाच असतात, असं म्हणत भूमी ॲक्च्युली इकडे आता टोमणा मारत असते आकाशला, कारण तिला असं वाटत असतं की ह्याच्याकडे इतकं सगळं आहे तरी सुद्धा याने माझं घर बळकावलंय, याची हाव काही संपत नाही, असा विचार करत भूमी आता आकाशला टोमणा मारते की घरामध्ये सुबत्ता असून सुद्धा दुसऱ्यांचं घर बळकवायला यांना लाजच नाही वाटत. आकाशला काहीच कळत नाही नक्की काय झाले, कारण अजूनही आकाशला भूमीने कोणता गैरसमज करून घेतलाय हे मात्र काही माहीत नसतं.
मग भूमी आकाशकडे एकटक रागाने पाहते आणि मग ती वरती निघून जाते. हक्काच्या घरात 1 वर्षानंतर भूमी येत असते. तिच्या स्वागताला बरीचशी माणसं तैनात असतात. भूमीच्या अंगावरती फुलांची उधळण होत असते आणि भूमी आत जाते. आता मात्र 1 वर्षानंतर पुन्हा ह्या घरी येऊन भूमीला आता कसं वाटतंय हे आकाशला जाणून घ्यायचं असतं. त्याच वेळेला भूमी रागात वरती निघून जाते. आकाश तिच्याकडे एकटक पाहत असतो. कधी हिचा राग जाणार, कधी हे सगळं संपणार हा विचार करत असताना मागून भानुशाली येतात. दोघं जण तिकडे पाहत बसतात. भानुशालींना आकाशचं प्रॉब्लेम समजत असतो. भानुशालींना कळत असतं की आकाश कोणत्या प्रॉब्लेम म्हणून बाहेर जात आहे किंवा कोणत्या प्रॉब्लेम मधून फेस होत आहे. इकडे ज्याप्रमाणे पौर्णिमांनी कारस्थान केलेलं असतं त्याचप्रमाणे अभिजितने बरोबर त्या फुलांच्या टोकरीमध्ये ते बरोबर पत्रिका आणून ठेवलेल्या असतात. लग्न संपन्न होतं, सगळे विधी होतात. गुरुजी सांगतात एकमेकांना हार घाला. हार आणायच्या वेळेला भूमी जाते. त्यावेळेला त्या टोकरीमध्ये ठेवलेल्या फुलांच्या खाली पत्रिकांवरती तिची धावती नजर जाते, पण ॲक्च्युली ती पत्रिका पाहत नाही. आणि त्याच वेळेला तिथे आता लग्नाचा अल्बम पण ठेवलेला असतो. पत्रिकेच्या खाली लग्नाचा अल्बम असतो. आता मात्र तो लग्नाचा अल्बम धावत जाऊन आकाश आता आपल्या ताब्यात घेतो. तोपर्यंत भूमी म्हणते काय लपवतोयस तू. आता आकाशच्या हातामध्ये असलेला लग्नाचा अल्बम, त्यात असलेले भूमी आणि आकाशचे लग्नाचे फोटो, या सगळ्यामुळे भूमीची आता स्मृती परत येणार का? भूमी आकाश पुन्हा एकत्र येणार का? पाहणं फारच रंजक ठरणार आहे.